विण दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये सकाळी स्वानंदी पूजा करून येते. आजी आणि समरला आरती देत असते. तेवढे आजी म्हणते, पिंट्या, अरे स्वानंदीला कुठे घेऊन जाणार? पिंट्या म्हणतो, कुठे घेऊन जाणार म्हणजे? आजी म्हणते, अरे व्हॅलेंटाईन डे मस्त दोघांनी साजरा करा. समोर म्हणतो, मी असलं काही साजरं करत नसतो. आजी म्हणते, अरे व्हॅलेंटाईन डे जोडप्याचा दिवस असतो ना, आणि लग्न झालंय ना तुझं मग? समर जात म्हणतो, गाजवा, जोऱ्यात साजरा करा व्हॅलेंटाईन डे. तो निघून जातो. पण आजी म्हणते, कसा आहे हा पिंट्या? स्वानंदी हसून म्हणते, जाऊ दे आजी. आता नेहमीप्रमाणे दोघंही ऑफिसला जातात. पण आदिरा आणि रोहनने धमाल प्लॅन केलेला असतो. आता रोहन स्वानंदीला फोन करतो. तेव्हा स्वानंदी स्कूटीवरून जात असते. रोहन म्हणतो, ताई कुठे आहेस तू? स्वानंदी म्हणते, तुझा असा का आवाज येतोय? आता आदिरा पण समरला फोन करते आणि म्हणते, पिंट्या दादा, माझी रस्त्यात कार बंद पडली आहे. समर म्हणतो, आदिरा तू अजिबात काळजी करू नको, तू लोकेशन पाठव, मी लगेच येतो. स्वानंदी रोहनला म्हणते, मी लगेच येते. आता दोघांनी जे लोकेशन पाठवलेलं असतं तिथे स्वानंदी आणि समर पोहोचतात. पण तिथे मात्र धमाल चालू असते. आता ती पार्टी बघून दोघंही गोंधळतात. समर आदिराला तर स्वानंदी रोहनला शोधत असते. आता शोधता शोधता दोघं मागे मागे येत असतात आणि दोघांची धडक होते. समोर म्हणतो, तुम्ही? स्वानंदी म्हणते, तुम्ही? तो म्हणतो, अच्छा, हा तुमचा प्लॅन आहे तर? ती म्हणते, काका मी का प्लॅन करेल? तो म्हणतो, सकाळी नाही का आजीसोबत प्लॅन करत होता? ती म्हणते, नाही या, मी असं काहीच केलं नाही. एक मिनिट, हा प्लॅन तर तुमचा नव्हता ना? समोर म्हणतो, मी का प्लॅन करेल? तेवढ्यात रोहन आदिरा म्हणतात, वेलकम. आता दोघंही शॉक होऊन बघायला लागतात आणि म्हणतात, अच्छा, हा तुमचा प्लॅन होता तर? समोर म्हणतो, आदिरा तुला माहिती ना हे सगळं मला नाही आवडत. आदिरा म्हणते, काय रे पिंट्या दादा, असं काय करतोय? नंदुताईसोबत तुझा पहिलाच व्हॅलेंटाईन. स्वानंदी म्हणते, रोहन तू पण? रोहन म्हणतो, ताई प्लीज. आदिरा म्हणते, पिंट्या दादा चल चल चल, नंदुताईला फ्लावर दे. ते आता गुलाबाचं फूल पुढे करतात. समरला काय बोलावं तेच कळत नाही. तर स्वानंदी समोर पकडतो. आदिरा म्हणते, काय रे पिंट्या दादा, मुलींना असं फ्लावर देतात का? अरे असं गुडघ्यावर बस आणि नंदुताईला प्रपोज कर. समोर म्हणतो, नाही या, मी असलं काहीच करणार नाही. आदिरा म्हणते, पिंट्या दादा तुला करावंच लागेल. समोर म्हणतो, अरे ही काय बळजबरी? रोहन म्हणतो, सर प्लीज. आता समोर गुडघ्यावर बसतो आणि स्वानंदीला फूल देतो. स्वानंदीला खूप मजा वाटत असते. ते आता प्रेमाने फूल घेते. आता गाणं सुरू होतं. आदिरा म्हणते, पिंट्या दादा, नंदुताई प्लीज डान्स. समोर म्हणतो, अरे पण रोहन आणि आदिरा काय ऐकत नाही. समर आणि स्वानंदीला डान्स करायला लावतात. आता दोघंही डान्स करायला लागतात. आता मात्र समर स्वानंदीमध्ये रमून जातो. आता स्वानंदी पण ह्या सगळ्याची मजा घेत असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.